मध्ये आपलं स्वागत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरती संतापल्याचं पाहायला मिळालं। सभेमध्ये बोलत असताना अजित पवारांनी योगेश आलाय का, स्वप्नील आलाय का असं व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना विचारलं। मात्र ते उपस्थित नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगताच अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला। तिकीट मागताना कसे येता, तिकीट द्या असं म्हणत अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं। योगेश आला का? त्याच्या संदर्भ स्वप्नील आलाय का त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? आईला चुकून बहिणीला म्हणलं। आता एवढे ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या मला। पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या। मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं। योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीलला पण भेटायला सांगा। हे असलं नाही चालणार। त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय। मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय। आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय, अमित शहा साहेब येणार आहेत। फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला। दरम्यान सभेला ज्यांच्या गैरहजेरीमुळे अजित पवार हे चिडले ते योगेश आणि स्वप्नील नेमके कोण आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। माळेगाव साखर कारखान्याचे संचालक आहेत योगेश जगताप, तर स्वप्नील जगताप हे देखील माळेगाव साखर कारखान्याचे संचालक आहेत।